ऑगस्ट 1920चा हा जन्म अण्णाभाऊंचा. अण्णाभाऊंची ही आई आहे आणि अण्णाभाऊ नुकतेच जन्मलेले होते आणि ही त्यांची आत्या. आणि अशा प्रकारे ह्या अण्णाभाऊंचा जन्म झालेला. मग अण्णाभाऊंचं आता हे जेव्हा अण्णाभाऊ जन्मल्याच्या नंतर त्याच वेळेस त्या रात्रीला संपूर्ण मागोडा असा म्हणजे दुष्काळाने ग्रस्त झाला होता. लोक अन्न करत होते, लोकांना जेवणाची विवंचना होती, एक वेळच्या भाकरीची विवंचना होती. आणि अण्णाभाऊंच्याच रक्तातला मासातला हा वीर फकीरा भेडस गावचा खजिना लुटून आपल्या घोडेस्वारीनं त्या भेडस गावचा म्हणजे इंग्रजांचा ब्रिटिशांचा खजिना लुटून तो सवारी करून येत होता. आणि त्याने पाहिलं की इथे ह्या घरामध्ये भाऊमांगाच्या अण्णाभाऊ जन्माला आलेले आहे. मग फकीरानं त्या मुलाची वाढ व्हावी म्हणून मुठभर ओंजळभर त्यांनी ते सुरती रुपये त्याच्या आत्याच्या ओटीत टाकले आणि मुलाला चांगलं सांभाळा आणि चांगली त्याची निगा राखा म्हणून ते सुरती रुपये पहिल्या खजिन्यातली ती लूट ते अण्णाभाऊंनी ती घुटी म्हणून ती प्राशन केली. त्या लुटीतलं त्याची घुटी त्यांना अण्णांना पाजली गेली. त्यानंतर जसजसे अण्णाभाऊ मोठे मोठे होत गेले, कळते झाले, तर अण्णाभाऊंचा हा असा सूरपारंब्याचा खेळ, गावठी आपलं रानात वनात हिंडणं फिरणं खेळणं, हे अण्णाभाऊंचा हे असा हा खेळ होता. आणि अण्णाभाऊ खेळायचे. अण्णाभाऊ नंतर जसे मोठे झाले तर अण्णाभाऊंच्या घरच्यांना वाटायला लागलं की आता मूल मोठं झालं आहे, त्याला शाळेत घालावं, त्याने शाळा शिकावी आणि मोठं व्हावं. आणि अण्णाभाऊंचा हा शाळेचा पहिला दिवस. तर आता तुमच्या निदर्शनात असं येईल, सर होते ब्राह्मणाचे, सवर्णांची मुलं आतमध्ये बसवली गेलीत आणि व्हरांड्यामध्ये अण्णाभाऊंना बसवलं गेलं. आणि अण्णाभाऊंना बसवलं गेलं व्हरांड्यात. आणि अण्णाभाऊंची ती पहिल्या दिवसाची एक शाळा, तो दिवस काढला. आणि अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर अण्णाभाऊंना ती त्या शिक्षकाने दिलेली ती सजा, त्या सजेच्या पायी ती अर्धा दिवसाची शाळा, अशी 1.5 दिवसाची अण्णाभाऊंची जी झालेली शाळा. तिथून अण्णाभाऊंनी छडी फेकून अण्णाभाऊंना मारली लेट झाल्यामुळे. तो अण्णाभाऊंना आलेल्या आयुष्यातला पहिला अस्पृश्यतेचा अनुभव. आणि तिथेच शाळा अण्णाभाऊंनी सोडली आणि अण्णाभाऊ त्या शाळेला रामराम ठोकून आपल्या घराकडे आले. त्यानंतर अण्णाभाऊंचा घरच्यांचा चरितार्थ, वाक आणायचा, वाक बडवायचा, वाकाचा घायपात आणायचं, तो बडवायचं, त्यापासून घायपात निर्माण करायचे, त्याचे दोरखंड निर्माण करायचे. मग आईबापाला अण्णाभाऊ छोटे असताना आपलं ते चक्र याला म्हणतात, ते चक्र फिरवायला लागले. आई ती अशी बट सोडायची. मग ती बट सोडताना अण्णाभाऊ चक्र फिरवत 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 आपल्या आईबापाला मदत करू लागली. कारण त्याच्यावरती चरितार्थ चालत होता आपल्या मातंग समाजाचा. अशा प्रकारे चालता 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 ह्या गरिबीनं भयंकर हाल व्हायचे. दुष्काळ पडलेला, लोकांना अन्न, गावात रोजगार नाही, काय नाही आहे. म्हणून भाऊसाठेंनी, अण्णाभाऊंच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. आणि ते पायी पायी प्रवास करत 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 त्यावेळेचं 350 मैलाचा किंवा 227 मैलाचा त्यांनी पायी चालत प्रवास केला आणि मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर त्यांचं वास्तव्य भायखळ्याला चांदबिबीची चाळ म्हणून, त्या चांदबिबीच्या चाळीमध्ये अण्णाभाऊंचं कुटुंब उतरलं आणि तिथे अण्णाभाऊ राहू लागले. आणि त्या अण्णाभाऊंनी तिथे कापड्या विकण्याचा धंदा केला, गिरणीत काम करण्याचा धंदा केला. अशा प्रकारे अण्णाभाऊंचं जीवनचरित्र चालू झालं. अण्णाभाऊ मुळातच खूप चलाक होते, हुशार होते. आणि मग गावचे जसं दांडपट्ट्याचा खेळ, तलवारबाजी यामध्ये अग्रक्रम देऊन अण्णाभाऊसाठी दांडपट्टा वगैरे खेळू लागले आणि ते खेळायचे.
त्याच्यानंतर अण्णाभाऊ जसजसे वयात आले तर घरच्यांना वाटलं की आता मुलगा मोठा झाला आहे, त्याचं लग्न करायला हवं. मग अण्णाभाऊंचं लग्न कोंडाबाई, काळगाव म्हणून गाव आहे, त्या कोंडाबाईंशी अण्णाभाऊंचा हा विवाह झाला. ही त्यांची भावकी आहे, जमले. अण्णाभाऊंचं लग्न त्यावेळेस पार पडलं. आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊ मुंबईमध्ये गेले. मुंबईमध्ये त्यांना जबर भयानक अनुभव आले. माणूस जगण्यासाठी काय करतं अण्णाभाऊंनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. त्या गिरणी कामगारांचं हाल, हमालांचं, ओझी वाहणाऱ्यांचं, गोरगरिबांचं, दलितांचं, असं ते हाल पाहिल्याच्या नंतर अण्णाभाऊ ते शाहिरीत गाऊ लागले आणि ते कथन करू लागले आणि लोकांचं प्रबोधन करू लागले. असं करता 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 अण्णाभाऊंनी हे लिखाण चिरागनगरामध्ये पूर्ण केलं. अण्णाभाऊंच्या जवळजवळ 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 70 कथासंग्रह असं अण्णाभाऊंनी त्या चिरागनगरमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर लालबावटा हे अण्णाभाऊंचं कलापथक आणि ह्या लालबावटाच्या कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र व्हावा, महाराष्ट्र मुंबई ही महाराष्ट्रातच राहावी म्हणून अण्णाभाऊंनी या लोकशाही कलापथकाच्या, लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या व्यथा संपूर्ण जगासमोर मांडल्या, आपल्या राष्ट्राच्या समोर मांडल्या. आणि जेव्हा ह्या मुंबईची मागणी केल्याच्या नंतर इथं 1857ला बंड पेटलं. त्या बंडामध्ये अग्रेसर राहून अण्णाभाऊंनी पुकारा दिला, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि तो व्हायलाच पाहिजे आणि द्विभाषिक महाराष्ट्र आहे तो एक व्हायला पाहिजे, अशा प्रकारे ते बंड होतं. आणि मग तेव्हाच अण्णाभाऊंनी माझी मैना ही छक्कड गायली. आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊंना रशियाचं आमंत्रण आलं कॉम्रेड लोकांचं आणि मग रशियाला अण्णाभाऊंनी प्रयाण केलं आणि अण्णाभाऊंनी तिथला रशियाचा तो प्रवास अनुभवला आणि तिथल्या लोकांची व्यथा काय, तिथली लोकं कशी राहतात, हे अण्णाभाऊंनी माझा रशियाचा प्रवास असं प्रवास वर्णन तयार केलं.